विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर तसेच वाणिज्य विभागातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग फर्स्ट मधील युनिट 5 ॲग्रिकल्चर अकाउंटिंग मधील आणखीन एक प्रॉब्लेम पाहूयात. तो प्रॉब्लेम असा आहे. Problem number 5. From the following trial balance of Ashoka Farm, prepare crop account, livestock account, profit and loss account and balance sheet as on 31st March 2018. आपणास अशोका फार्म लिमिटेडचं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्या आधारे क्रॉप अकाउंट, लाईव्हस्टॉक अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2018 ह्या संपलेल्या वर्षासाठी तयार करावयाचा आहे. त्याचा ट्रायल बॅलन्स पुढील प्रमाणे आहे. ओपनिंग स्टॉक आहे त्याचा फीड फर्टिलायझर्स क्रॉप्स 30,000, लाईव्हस्टॉक अँड फीडिंग मटेरियल 46,500 रुपये. वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडं गहू, खते आणि उगवतं पीक असेल क्रॉप आहे 30,000चं होतं. पशुधन आणि त्यांचं फीडिंग मटेरियल 46,500 रुपयाचं होतं. त्यानंतर पाहू आपण एक्सपेन्सेस. त्यामध्ये पहिल्यांदा आहेत क्रॉप एक्सपेन्सेस 15,000 रुपये. लाईव्हस्टॉक डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहेत 42,450 रुपये आणि दोन्हीची मिळून टोटल आहे 57,450 रुपये. त्यानंतर फार्म हाऊस एक्सपेन्सेस फार्म सेक्शनसाठी आलेले खर्च आहे 1,800 रुपये. फार्म लेबर आहेत 7,500 रुपये. इंटरेस्ट ऑन क्रॉप लोन क्रॉप सेक्शनमध्ये लोन घेतलेलं आहे शेती संदर्भामध्ये. त्या लोनवरचं व्याज आहे 6,000 रुपये. मॅनेजर सॅलरी 9,000 रुपये दिलेली आहे. स्टाफ मिल्स स्टाफला या वर्षभरामध्ये जेवण दिलेलं आहे 750 रुपयाचं. त्यानंतर पुढील भाग असा आहे फार्म मशिनरी आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर आहे. ह्या अशोका फार्मकडे 1,62,000 रुपयाचा. प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ऑन ट्रॅक्टरवर डिप्रिशिएशनची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, तरतूद करून ठेवलेली आहे 45,000 रुपयाची. लँड यांच्याकडे जमीन आहे 3,15,000 रुपयाची. सन्ड्री डेटर्स आहेत 60,000 रुपयाचे. कॅश इन हँड यांच्याकडं बँकेतली शिल्लक आहे 24,000 रुपयाची. ट्रॅक्टरला रिपेरिंग केलेलं आहे वर्षभरामध्ये रिपेअर्स टू ट्रॅक्टर 1,500 रुपये. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स काही छोटी मोठे यांच्याकडे अवजार आहेत 3,750 रुपयाची. ह्या संपूर्ण डिपार्टमेंटसाठी लाईव्हस्टॉक आणि क्रॉप डिपार्टमेंटसाठी कंबाईन आलेला जनरल एक्सपेन्सेस आहे 6,000 रुपये. लाईव्हस्टॉक परचेस या वर्षभरामध्ये त्यांनी पशुधनाची खरेदी केलेली आहे ती आहे 18,750 रुपयाची. सन्ड्री क्रेडिटर्स देणं आहे संबंधित फार्मच्या मालकाला 22,500 रुपयाचं. बँकवर ड्राफ्ट घेतलेला आहे, अधिविकर सवलत घेतलेली आहे बँकेकडून 4,500 रुपयाची. मॅनेजर्स पर्सनल अकाउंट आहे 3,000 रुपये क्रेडिट साईडला आहे. म्हणजे ह्या संबंधित फार्मकडं ह्या मॅनेजरचे पैसे जमा आहेत म्हणजे यांना ते देणं आहे. सेल्स या संबंधित फार्मच्या मालकानं विक्री केलेली आहे. फीट गहू विकलेला आहे 52,500 रुपयाचा. त्यानंतर लाईव्हस्टॉकची विक्री केलेली आहे पशुधनाची 1,12,500 रुपयाची.
त्यानंतर यांचं लोन आहे संबंधित बँकांकडून किंवा इतर लोकांकडून घेतलेलं 90,000 रुपयाचं, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स आहे मागील वर्षाचं 15,000 रुपये क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे नफा आहे 15,000 रुपये मागील वर्षाचं. त्यानंतर कॅपिटल या संबंधित फार्मच्या मालकाचं भांडवल आहे 4,05,000 रुपयाचं. यानंतर आपण काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या पाहूयात. त्यात पहिली ॲडजस्टमेंट अशी आहे, क्लोजिंग स्टॉक ह्या वर्षाच्या शेवटी क्रॉप फीड अँड फर्टिलायझर्स 15,000 रुपयाचा शिल्लक आहे या संबंधित फार्मकडं. लाईव्ह स्टॉक अँड फिडिंग मटेरियल शिल्लक आहे 61,500 रुपयाचं. नंबर 2 ॲडजस्टमेंट, डिप्रिशिएशन ऑन टूल्स अँड इम्प्लिमेंट्स, शेतीतली जी छोटी मोठी अवजार आहेत त्यांच्यावर डिप्रिशिएशन आकारायचं आहे ₹750चं. इज टू बी ॲलोकेटेड बिटवीन क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक इक्वली, आणि या दोन्ही सेक्शनला दोन्ही डिपार्टमेंटला इक्वली वाटप करायचं आहे, आकारायचं आहे. त्यानंतर नंबर 3, मॅनेजर सॅलरी अँड स्टाफ मिल्स चार्ज्ड 80% टू क्रॉप अँड 20% टू लाईव्ह स्टॉक. मॅनेजरचा आलेला सॅलरीचा खर्च आणि स्टाफच्या मिल्सचा जेवणाचा आलेला खर्च क्रॉप सेक्शनला 80% आकारायचा आहे आणि लाईव्ह स्टॉक सेक्शनला 20% या प्रमाणामध्ये आकारायचा आहे. नंबर 4, फार्म एक्सपेन्सेस अँड फार्म लेबर allocate between crop and livestock on the basis of 3:2. फार्म एक्सपेन्सेस आणि फार्म लेबर्स जो खर्च आलेला आहे तो खर्च क्रॉप सेक्शनला आणि लाईव्हस्टॉक सेक्शनला 3:2 या प्रमाणामध्ये ॲलोकेट करायचा आहे, वाटप करायचं आहे, आकारायचं आहे. आणि त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट आहे, फार्म प्रॉडक्ट ऑफ ₹1,500 इज कंज्युम्ड बाय कॅटल्स. फार्म सेक्शनमधून जे काही चारा वगैरे उपलब्ध झालेला होता, उत्पादित केलेला होता, तो 1,500 रुपयाचा चारा लाईव्हस्टॉक सेक्शननं कॅटलसाठी कंज्यूम केलेला आहे, वापरलेला आहे, त्यांचं खाद्य म्हणून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रॉब्लेम सोडूयात. आपणास अशोका फार्म लिमिटेडचं ट्रायल बॅलन्स उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या आधारे आपणास क्रॉप अकाउंट, लाईव्हस्टॉक अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ओपन करावयाचं आहे. ही बॅलन्सेस 31 मार्च 2018 ह्या एंडिंगच्या डेटपर्यंतची उपलब्ध करून दिलेली आहेत. तर आपण पाहूयात आता प्रॉब्लेम. त्यामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे ओपनिंग स्टॉक, दोन्ही सेक्शनचा आहे, क्रॉप सेक्शन आणि लाईव्ह स्टॉक सेक्शनचा आहे. तो घेऊयात. टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक त्यामध्ये आहेत क्रॉप सेक्शनचा आहे 30,000 रुपयाचा ओपनिंग स्टॉक, लाईव्ह स्टॉकचा आहे 46,500, त्यानंतर पुढील आयटम आहे एक्सपेन्सेस. क्रॉप आणि लाईव्ह स्टॉक दोन्ही सेक्शनचे दिलेले आहेत. टू एक्सपेन्सेस क्रॉप सेक्शन 15,000 रुपये, आणि लाईव्ह स्टॉक सेक्शन
42,450. यानंतर पुढील आयटम आहे फार्म हाऊस एक्सपेन्सेस. त्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4, फार्म एक्सपेन्सेस अँड फार्म लेबर allocate between crop and livestock on the basis of 3:2. फार्म एक्सपेन्सेस आणि फार्म लेबर्स या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये 3:2 या प्रमाणामध्ये डिव्हाइड करावयाचे आहेत. फार्म हाऊस एक्सपेन्सेस टू फार्म हाऊस एक्सपेन्सेस, त्याची टोटल राशी आहे 1,800 रुपये. त्याचं डिवायडेशन करायचं आहे 3:2 या प्रमाणामध्ये. तेल, फार्मसाठी येतील 1,080 रुपये आणि लाईव्हस्टॉकसाठी येतील 720 रुपये. क्रॉप सेक्शनसाठी 1,080, लाईव्हस्टॉक सेक्शनसाठी 720 रुपये. त्यानंतर पुढील आयटम आहे फार्म लेबर. त्याचं प्रमाण पण त्याच प्रमाणामध्ये आहे, 3:2 या प्रमाणामध्ये वाटप करायचे आहेत. टू फार्म लेबर 3:2 प्रमाणामध्ये हे पण वाटप करायचे आहेत. त्याची राशी येईल 4,500 रुपये आणि 3,000 रुपये. फार्म लेबरची टोटल राशी आहे 7,500 रुपये आणि ह्या दोन्ही डिपार्टमेंटला 3:2 या प्रमाणामध्ये ते डिव्हाइड करायचे आहेत, आकारायचे आहेत. ते आले 4,500 रुपये आणि 3,000 रुपये. त्यानंतर पुढील आयटम आहे इंटरेस्ट ऑन क्रॉप लोन. शेती संदर्भामध्ये काही लोन घेतलेलं आहे, क्रॉप लोन, त्याच्यावरचं व्याज पेड केलेलं आहे. ते इथंच येईल डेबिटला आहे. इंटरेस्ट ऑन क्रॉप लोन क्रॉप सेक्शनला येतील 6,000 रुपये. क्रॉप सेक्शन लोन घेतलेलं आहे हे. त्यानंतर पुढील आयटम आहे मॅनेजर सॅलरी. यावर पण ॲडजस्टमेंट आहे. नंबर 3 ॲडजस्टमेंट, मॅनेजर सॅलरी अँड स्टाफ मिल्स चार्ज 80% टू क्रॉप अँड 20% टू लाईव्हस्टॉक सेक्शन किंवा डिपार्टमेंट. या प्रमाणामध्ये ते वाटप करायचं आहे, आकारायचं आहे. मॅनेजर सॅलरी याचं डिवायडेशन करायचं आहे 80% आणि 20% या प्रमाणामध्ये ह्या दोन्ही सेक्शनला. ते येईल 7,200 रुपये आणि 1,800 रुपये. त्यानंतर इथलाच आणखीन एक आयटम आहे स्टाफ मिल्स. हा पण याच प्रमाणामध्ये डिवाइड करायचा आहे, वाटप करायचं आहे. स्टाफ मिल्स 80% आणि 20% या प्रमाणामध्येच ॲलोकेट करायचं आहे, आकारायचं आहे, वाटप करायचं आहे.
त्याची राशी पण या प्रमाणामध्ये, ती अमाऊंट आहे 750 रुपये. या प्रमाणामध्ये त्याचं डिवायडेशन केल्यानंतर ती येईल 600 रुपये आणि 150 रुपये. $600 आणि 150 रुपये येतील. यानंतर पुढील पार्ट बघूयात. फार्म मशिनरी ट्रॅक्टर या संबंधित अशोक फार्म लिमिटेडच्या मालकाकडं ट्रॅक्टर आहे, तो येईल असेट साईडला. फार्म ट्रॅक्टर त्याची राशी आहे 1,62,000. $1,62,000 रुपयाचा ट्रॅक्टर आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ऑन ट्रॅक्टर, ट्रॅक्टरवर डिप्रिशिएशनची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, तरतूद करून ठेवलेली आहे. ती लायबिलिटी साईडला नोंदवावी लागेल, त्याची एंट्री होईल. प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ऑफ ट्रॅक्टर 45,000 रुपये. यानंतर पुढील आयटम बघूयात. लँड आहे त्यांच्याकडं 3,15,000 रुपयाची शेत जमीन आहे, 3,15,000 रुपयाची. लँड 3,15,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स 60,000 असेटलाच येतील. सन्ड्री डेटर्स 60,000 रुपये. त्यानंतर पुढील आयटम आहे कॅश इन हँड 24,000 रुपये असेट साईडलाच येतील. कॅश इन हँड 24,000 रुपये. त्यानंतर पुढील आयटम बघूयात. रिपेअर्स टू ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची रिपेअरिंग केलेली आहे वर्षभरामध्ये आणि तो आहे क्रॉप सेक्शनशी निगडीत, म्हणून क्रॉप सेक्शनला तो खर्च येईल. रिपेअर्स टू ट्रॅक्टर त्याची अमाऊंट येईल 1,500 रुपये. त्यानंतर पुढील आयटम बघूयात. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स, टूल्स आणि इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतातली काही अवजार आहे त्यांच्याकडं, ती असेट साईडला येतील. त्यावर DEP आहे म्हणजे इनरला लिहावं लागेल. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स त्याची राशी आहे 3,750. त्यावर ॲडजस्टमेंट बघूयात. ती अशी आहे. नंबर 2 ॲडजस्टमेंट. DEP ऑन टूल्स अँड इम्प्लिमेंट्स ₹750 अँड इज टू बी ॲलोकेटेड बिटवीन क्रॉप अँड लाईव्हस्टॉक इक्वली. त्यावर 750 रुपये DEP आकारायचा आणि ह्या दोन्ही सेक्शनला इक्वलमध्ये वाटप करायचं, तो खर्च आकारायचा. लेस DEP लेस
डिप्रिशिएशन ₹750, शिल्लक राहतील टूल्स अँड इम्प्लिमेंट्स 3000 रुपयाचे. आणि हा 750 जो डिप्रिशिएशनचा खर्च आहे तो दोन्ही सेक्शनला करायचा. DP ऑन टूल्स अँड इम्प्लिमेंट्स हाफ मध्ये येईल 375 रुपये. $750चे 2 भाग करायचे आणि इक्वल वाटायचे. त्यानंतर पुढील आयटम बघूयात. जनरल एक्सपेन्सेस ह्या कोणत्याही सेक्शनशी ते निगडीत नाहीत. सर्वांसाठी आलेला जनरल खर्च आहे तो P&L अकाउंटला येईल. जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतील 6000 रुपयाचे. त्यानंतर लाईव्ह स्टॉक परचेसेस ह्या वर्षभरामध्ये पशुधनाची खरेदी झालेली आहे ती या ठिकाणी येईल परचेसेस लाईव्ह स्टॉक पशुधनाची खरेदी 18,750. ₹18,750. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटीला येतील सन्ड्री क्रेडिटर्स 22,500. त्यानंतर पुढील आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट 4,500 इथंच येतील. देणंच आहे बँकेकडून घेतलेले आहे अमाऊंट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 4,500. यानंतर पुढील आयटम आहे मॅनेजर्स पर्सनल अकाउंट. ते पण याच ठिकाणी येईल कारण मॅनेजरचे पैसे जमा आहे त्यांच्याकडे ते म्हणजे यांचं देणं आहे. मॅनेजर्स पर्सनल अकाउंट 3,000 रुपये. 3,000 रुपये. यानंतर पुढील आयटम आहेत बघूयात आपण. सेल्स या ठिकाणी येतील सेल्स. त्यामध्ये आहे व्हीट. क्रॉप सेक्शनला येतील 52,500. त्यानंतर आहेत लाईव्ह स्टॉक पशुधनाची विक्री केलेली आहे 1,12,500. ₹1,12,500.
त्यानंतर लोन, यांनी लोन घेतलेलं आहे, देयता आहे लोन 90,000. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मागील वर्षाचा प्रॉफिटचं बॅलन्स ते या ठिकाणी येईल. लॅबिलिटी साईडला प्रॉफिटमध्ये ॲड होईल. तर पहिल्यांदा आपण त्यांचे कॅपिटल घेऊ. कॅपिटल 4,05,000 रुपये. ॲड लास्ट इयर प्रॉफिट, मागील वर्षाचं प्रॉफिट 15,000 आणि या वर्षीचा जो येईल तो आणखीन पुन्हा ॲड होईल. काही उचल केली असेल, ड्रायव्हिंग केली असेल तर लेस होईल. यानंतर ॲडजस्टमेंट बघूयात. काही शिल्लक असलेल्या ट्रायल बॅलन्स या ठिकाणी संपलेला आहे. क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे. क्रॉप हीट अँड फर्टिलायझर्स ₹15,000, लाईव्ह स्टॉक अँड फीडिंग मटेरियल 61,500. या ठिकाणी येईल क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. यामध्ये क्रॉप सेक्शनचा येईल 15,000 रुपये. त्यामध्ये असं लिहिलं तरी चालेल, क्रॉप फीड अँड फर्टिलायझर्स फर्टिलायझर्स 15,000 रुपये. त्यानंतर लाईव्ह स्टॉक सेक्शनचा आहे क्लोजिंग स्टॉक. त्यामध्ये लाईव्ह स्टॉक आणि फीडिंग मटेरियल आहे. लाईव्ह स्टॉक अँड फीडिंग मटेरियल त्याची राशी आहे 61,500. लाईव्ह स्टॉक सेक्शनला येतील 61,500 रुपये. आणि ही राशी जाईल ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक कंबाईन लिहूयात 15,000 अधिक 61,500, दोन्हीची टोटल येईल 76,500. 76,500 रुपये. त्यानंतर पाहूयात नंबर 2 ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. DEP ऑन टूल्स अँड इम्प्लिमेंट्स 750 रुपये जे आहेत ते 375 इक्वलमध्ये वाटायला सांगितले, ती केलेली आहे आपण ॲडजस्टमेंट. मॅनेजर सॅलरी आणि स्टाफ मिल्स या संदर्भातली ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. 80% आणि 20% या प्रमाणामध्ये दोन सेक्शनला ते विभागायचे आहे, ते केलेले आहेत. त्यानंतर फार्म एक्सपेन्सेस अँड फार्म लेबर ॲलोकेट बिटवीन बोथ सेक्शन्स ऑन द बेसिस ऑफ 3:2. फार्म एक्सपेन्सेस आणि फार्म लेबर हे दोन्ही आपण 3:2 या प्रमाणामध्ये डिवाईड केलेले आहे. आणि फ्रॉम फार्म प्रॉडक्ट ऑफ ₹1,500 इज कन्झ्युम्ड बाय कॅटल्स हा पार्ट आपला शिल्लक आहे. फार्ममधून जो काही चारा उत्पादित झालेला आहे तो चारा क्रॉप लाईव्ह स्टॉक सेक्शननं यूज केलेला आहे. तर त्याची एंट्री पहिल्यांदा या ठिकाणी होईल. क्रॉप टू क्रॉप consumed by
कॅटल किंवा लाईव्ह स्टॉक डिपार्टमेंट 1500 रुपये. आणि त्याची दुसरी एंट्री या ठिकाणी होईल बाय क्रॉप कंज्युम्ड बाय लाईव्ह स्टॉक किंवा कॅटल सेक्शन. ₹1500. तर या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. आता आपणास त्याची टोटल करायची आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढायचा आहे. तर बघूयात आपण लाईव्ह स्टॉक सेक्शनमध्ये शेअर सेटची टोटल येईल त्यांची 1,74,000 रुपये. यामधून डेबिट साईड लेस केल्यानंतर प्रॉफिट येईल त्यांना प्रॉफिट ट्रान्सफर टू P&L अकाउंट. यांचं प्रॉफिट येईल 58,755. त्याचप्रमाणे क्रॉप सेक्शन क्लोज करूयात. त्याची टोटल येईल 69,000. आणि ह्या क्रॉप सेक्शनचा प्रॉफिट येईल 2,745. ह्या दोन्ही सेक्शनचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेअर साईडला ट्रान्सफर होईल. या ठिकाणी येईल तो प्रॉफिट बाय प्रॉफिट ब्रॉड डाऊन. क्रॉप सेक्शनचा आहे 2,745 आणि लाईव्ह स्टॉक डिपार्टमेंटचा आहे 58,755. याची टोटल करून बाहेर घेऊयात 61,500 रुपये येईल. आता हे अकाउंट क्लोज करूयात आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल येईल याची 61,500. आणि या ठिकाणचा दोन्ही डिपार्टमेंटचा कंबाईन नेट प्रॉफिट येईल नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू बॅलन्स शीटला जाईल हा प्रॉफिट. त्याची राशी येईल 55,500 रुपये. हा प्रॉफिट ह्या भांडवलामध्ये ॲड होईल, कॅपिटलमध्ये ॲड होईल. ॲड नेट प्रॉफिट फॉर
करंट इयर 55,600, त्याचे टोटल येईल 4,75,500. कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स येईल 4,75,500. आणि बॅलन्स शीट आपण आता टॅली करूयात, ज्याची टोटल येईल 6,40,500. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम संपलेला आहे. पुन्हा आपली लगेच भेट होईल. थँक्यू.